शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेच्या संदर्भात आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून आता मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत। खास करून नमो शेतकरी योजनेची तर अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु अद्यापही नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले नाहीत। शेतकरी मित्रांनो, पण चिंता करू नका, आता केंद्र शासनाबरोबर मिळून महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेसंदर्भात महत्त्वाची आणि अगदी मोठी अपडेट समोर आणलेली आहे। अगदी मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे। शेतकरी गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत चर्चा करत आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो, आता चर्चा करायची देखील विषय राहिलेला नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे जमा होणार आहेत। त्यामुळे आता चिंता करू नका, गडबड करू नका, आता लवकरच तुम्ही या योजनेचा लाभ घेणार आहेत। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या बाबत अनेक चर्चा आपण पाहिल्या, अनेक अपडेट्स देखील पाहिल्या, परंतु कोणतीही अपडेट खरी ठरली नाही, कोणतीही बातमी खरी ठरली नाही आणि या योजनेचा लाभ कोणालाही मिळालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कृषी विभागाच्या मार्फत आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे आम्ही जमा करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमच्या खात्यावर लवकरच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। कारण की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे सोबतच 4000 जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळून हा मोठा निर्णय घेतलेला आहे, अशी देखील माहिती आता समोर येत आहे। तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचा हप्ता हा 20 तारखेलाच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला, आणखी 20 दिवस बी झाले नाहीत, तर लगेचच पीएम किसान योजनेचा हप्ता कसा येईल? तर शेतकरी मित्रांनो, ती तर खरी गंमत आहे, कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस 24वा हप्ता यायचा होता त्यावेळेस त्यांनी 23वा हप्ता वितरित केला, त्यामुळे आता 24वा हप्ता रखडला होता। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 24वा हप्ता देखील ते जमा करणार आहेत। तर रखडलेला हप्ता हा लवकरात लवकर वितरित करण्याचा स्टँड हा केंद्र शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने देखील मोठा निर्णय घेतलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता ते लवकरच आता जमा करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही, आता पीएम आणि सीएम न मिळून मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता यांचा निर्णय हा अगदी खरा निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय आहे। त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे पैसे म्हणजेच की 4000 जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस शेतकरी या दोन्ही योजनेच्या संदर्भात अगदी चर्चा करत होते की आता सरकारचा भरोसा नाही, या योजना बंद होतील, नमो शेतकरी योजना तर खास करून बंद होईल, असं अफवा देखील पसरवल्या जात होत्या। शेतकऱ्यांच्या माध्यमातून चर्चा देखील होत होत्या, परंतु शेतकरी मित्रांनो, असं काही होणार नाही आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन सांगितलेले आहे की आम्ही जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये बसलेलो आहोत तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकणार नाही। जोपर्यंत आमचं बीजेपी सरकार आहे तोपर्यंत आम्ही या योजनेला कोणालाही धक्का लावू देणार नाही किंवा बंद पडणार नाही, असं मोठं आश्वासन त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गोष्ट म्हटली की जोपर्यंत केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही, ही आमची खंबीरपणे तुम्हाला साथ आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही, स्वतः मुख्यमंत्री यांनी जर असं म्हणलेलं असेल तर आपण चिंता करायला नको। तर शेतकरी मित्रांनो, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे 4000 रुपये जमा होणार आहेत। नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त बैठक करून हा मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत ही तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। आपण ती तारीख पाहणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकरी कसे पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली आहे हे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। कारण की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही असे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत, ही मोठी घोषणा कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही असे शेतकरी अपात्र ठरणार आहेत की कारण की पीएम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये हे शेतकऱ्यांना यायचे आणि शेतकऱ्यांना आणखी फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने देखील नमो शेतकरी या नावाची योजना सुरू केली आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी 2000 रुपयाची भर पडावी यासाठी 2000 रुपयाची योजना सुरू केली। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन हे शासन शेतकऱ्यांच्या हिताचं शासन आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही।
तुम्ही हे सर्व कामं करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला होता की नाही। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही निश्चित राहा, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मिळणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील अगदी तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्ही तात्काळ फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। तुम्ही म्हणाल की आम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, तर 24वा हप्ता बी मिळेल आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता बी मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, असं होणार नाही, कारण की फार्मर आयडी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि नमोचा 9वा हप्ता रखडला या सर्व गोष्टीसाठी। तर तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी नसल्यामुळे तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल आणि स्वतः कृषी विभागाने सांगितलं आहे की आम्ही ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नसेल त्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता बाकीचे कामं नंतर करा आणि फार्मर आयडी अगोदर काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। त्याचबरोबर त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर बँककडे धाव घ्या आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही वाट बघून इतक्या दिवस काही फायदा होणार नाही। जर तुम्ही या योजनेची वाट बघत असाल आणि तुमचं आधार कार्डच बँक खात्याशी लिंक नसेल तर बाकीच्या लोकांना पैसे येऊन जातील आणि तुम्ही मात्र तसेच राहाल। त्याच्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर ते नसेल तर तुम्ही तातडीने करून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने अटी लागू केलेल्या आहेत आणि या सर्व अटी जो शेतकरी पूर्ण करेन त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जे शेतकरी या अटी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवणार आहेत। त्यामुळे तुम्ही हे सर्व कामे करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा, अशी घोषणा स्वतः केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही या अटी पूर्ण करायला चुकवू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि आता केंद्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे। संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे। ती तारीख सांगायचं झालं तर 10 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा वितरित होणार आहे, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, 10 जुलै ही तारीख फिक्स केलेली आहे अशी देखील अपडेट येत आहे। त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून 4,000 रुपये म्हणजेच की 2,000 रुपये जमा होणार आहेत। आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही आणि आता टेन्शन घ्यायचा विषय राहिलेला नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्ही जे अटी मी सांगितल्या त्या अटी पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।